मी छान खाते आणि मी छान राहते. आधी किस्से ऐकलेत मी आणि काहीतरी सुरुवात केली आहे. अरे म्हटलं वा. माझ्याकडे एक पटकन प्रश्न आहे तुमच्या दोघांसाठी. थोडे दिवस झाले असेल शूटिंग सुरू आहे, एकमेकांना छान ओळखताय. ठाणेकर म्हटल्यावर तो एक अभिमान आहे. तर ही और शी गेम खेळूया. कोण सेटवर हे जास्त करतं? उशिरा सेटवर कोण येतं दोघांना? कोणीच नाही. शुअर? क्या बात आहे. जेवण उत्तम कोण बनवतं? अजून गेलो नाही आम्ही एकमेकांकडे जेवायला. म्हणजे आमंत्रणं दिली आहेत आम्ही, पण अजून पोचलो नाही. बनवत असेल. तीच बनवत असेल. हो. तू बनवतोस का? मी बनवतो. हो, पण तुझ्या एवढं येत नसेल मी बहुधा. मला पण एवढं नाही येत, पण येतात. बघूया आता एकदा. पदार्थ ते तुनच थोडं तुझं आणि थोडं माझ्याला सुरुवात झाली आहे. कदाचित तू करत असशील आणि मी करत असेल. ओके. रोज चमचमीत जेवण कोणाला लागतं? शिवाली? मला असं वाटलं की डाएट कॉन्शियस वगैरे असशील. अजिबात नाही. मी छान खाते आणि मी छान राहते. राग पटकन कोणाला येतो? म्हणजे अजून वेगळं काही सांगायचं. हो, पण माझा पेशन्स आता वाढला आहे थोडा. पण माझा निघतो त्यावेळेला मग तो फारच भयानक निघतो असं होतं. पण मग मला वाटत नाही आता काही तसं अजून वेळ आली नाही आणि ती येणारही नाही. प्रँक्स कोण करतं किंवा अजूनपर्यंत प्रँक काही सुरू करायचेत आता जरा. हां, अजून ते कारण आधी किस्से ऐकलेत मी आणि काहीतरी सुरुवात केली आहे. अरे म्हटलं वा, कधीतरी आपण पण ह्याला अजून जरा नवीन लोक आहेत, त्यामुळे जरा अजून असं सगळेच जण जरा गुड बॉय झोनमध्ये आहेत. एकदा का कळलं अरे हाही आपल्यासारखाच आहे, मग ते सुरू होतं की अरे आपलाच आहे, हा असाच आहे, की मग ते सुरू होतं. सो होईल एक पुढच्या एखाद्या महिन्याभरात ते सगळं सुरू होईल. फोन एडिक्ट कोण आहे? आताच कळलं खरं तर, पण तरी त्यातल्या त्या दोघांपैकी मला सेटवर समहाव मी अवॉइड करतो. मला माहीत नाही, असं वाटतं की आता जरा ते ठेवावं, कारण त्याने डिस्ट्रॅक्ट होतं एकतर, आणि ना ते भयानक सवय लागते रे, ते सतत स्क्रोल डाऊन आणि त्याने थोडंसं झालं आहे. पण आत्ता इतक्यात माझा कमी झाला आहे, कारण मुलीचं मोठी व्हायला लागली, मग बघत असलं की तिचं असं होतं मग मलाही दे, आणि आपणच बघायचं आणि नंतर तिला म्हणायचं छय फोन बघायचा नाही. हे जरा फारच म्हणजे वाईट. त्यामुळे मग तो शक्यतो थोडासा ठेवलेला असतो. बायकोला हे पटणार नाही, हे बघितल्यावर ती म्हणेल काय बोलतोस, माझ्यासमोर तर गप्पा मारत नाही, समोर बसून फोन बघत असतो. सो पण ठीक आहे, थोडं तुझं थोडं माझं. तिकडे कसं? हे बघ, मला 2 गोष्टींसाठी फोनवर अटेंटिव्ह राहावंच लागतं. एक म्हणजे माझ्या आईचा कॉल. मी कुठेही असले तरी तो कॉल मला उचलावाच लागतो. म्हणजे त्याला म्हणजे मम्मा मी सीनमध्ये, तू जेवलीस का आता, जेवण झालं का, म्हणजे ह्या बेसिक प्रश्नांची उत्तरं मला द्यायला लागतात, नाही तर एक युद्ध होऊ शकतं. सो तेवढा फोन पुरताच. म्हणजे मी सेटवरती स्क्रोलिंग वगैरे अजिबात करत नाही. ऑल द व्हेरी बेस्ट गाईज, आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.